आफ्रिकन देश युगांडाचे लष्कर प्रमुख महूदी केनरुगाबा, जे युगांडाच्या राष्ट्रपतींचे चिरंजीवही आहेत, त्यांनी तुर्कीकडे एक अजब मागणी केली आहे आणि नव्या वादाला तोंड फोडलंय. सोमालियामध्ये युगांडा तुर्कीसाठी जे काम करते त्या बदल्यात तुर्कीने $1 बिलियन आणि त्यांच्या देशातील सर्वात सुंदर तरुणी मला द्यावी, जिच्याशी मला लग्न करायचं आहे, अशी अधिकृत मागणी सोशल मीडियाद्वारे त्यांनी तुर्कीकडे केली. ही मागणी 30 दिवसात पूर्ण झाली नाही तर तुर्कीसोबत सगळे संबंध तोडले जातील आणि कंपालामधील दूतावासही बंद केला जाईल, अशी धमकी केनरुगाबाने दिली. सोमालियामधील पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणजे बंदरं, विमानतळ यापासून तुर्की वर्षानुवर्षे बक्कळ नफा कमावतोय, पण युगांडाला सुरक्षेवर खर्च करावा लागतोय, असं केनरुगाबा यांचं म्हणणं आहे. युगांडाने अल शदाबा या अल कायदाशी संबंधित दहशतवादी संघटनेसोबत लढण्यासाठी गेल्या 2 दशकांपासून आपले सैनिक तैनात केलेत. हा आफ्रिकन युनियनच्या मिशनचा एक भाग आहे. सोमालियात शांतता राहिल्याने तुर्कीला सर्वाधिक व्यावसायिक फायदा घेता येतोय. याकडेच युगांडाच्या लष्कर प्रमुखाने लक्ष वेधलंय. केनरुगाबाने असंही आवाहन केलंय की युगांडाच्या नागरिकांनी पुढचे काही दिवस तुर्कीमध्ये प्रवास करू नये. इस्रायलच्या वादावर बोलताना केनरुगाबा म्हणालेत की मी इस्रायलच्या मदतीसाठी 1,00,000 सैनिक पाठवायला तयार आहे. केनरुगाबा हे राष्ट्रप्रमुखाचे चिरंजीव आहेत आणि त्यांच्या बेताल वक्तव्यांसाठी ते कायम प्रसिद्ध असतात. 2022 मध्ये त्यांनी एक पोस्ट केली होती की मी जगातल्या सर्वात सुंदर अँकोल जातीच्या 100 गायी दान करण्यासाठी तयार आहे, पण इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी माझ्यासोबत लग्नासाठी तयार व्हावं. केनरुगाबा यांनी असंच जो बायडेनसह कित्येक जागतिक नेत्यांवर सोशल मीडिया पोस्ट यापूर्वी केल्यात. त्यांच्या सोशल मीडिया पोस्टसाठी ते नेहमीच वादातही असतात. तुर्कीने मात्र या मागणीवर अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.